नमस्कार मंडळी. तर मंडळी, व्यक्तीचा मृत्यू कधी येणार काही सांगता येत नाही. कोण कधी मरण पावेल सांगता येत नाही. आज मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवत आहे, उद्या काय होईल हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे आजचा जो व्हिडिओ आहे 0 वय ते 18 वर्षापर्यंत मुलांसाठी किंवा ज्या कुटुंबातील व्यक्ती कमावता व्यक्ती काही अपघाती मृत्यू झाला असेल, काही कारणास्तव मृत्यू झाला असेल, तर त्यांच्यासाठी हा आजचा जो व्हिडिओ आहे खूप खास महत्त्वाचा आहे. मंडळी, आजचा जो व्हिडिओ खूप खास आहे. लहान मुलांसाठी 0 ते ज्यांची 18 वय आहे, ठीक आहे, आणि त्यांचे वडील किंवा आई मरण पावले असतील किंवा आई वडील दोघेही मरण पावले असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कुटुंबातील कमवता व्यक्ती काही कारणास्तव मृत्यू पावला असेल, तर त्यांच्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे मी तुम्हाला समोर सांगणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, आज आपण अशा 2 योजनांबद्दल जाणून घेणार आहोत. त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण त्या ज्या 2 योजना आहेत त्या भरपूर जणांना माहिती नाही. आपल्या महाराष्ट्रातील 50% लोकांना त्या योजना माहीतच नाही. घरचा व्यक्तीचा मृत्यू होतो तर त्या कोणत्याही कारणामुळे मृत्यू हो, कमवत्या व्यक्तीचा किंवा ज्या पालकांची मुलं लहान असतील, 18 वर्षाच्या आत 18 वर्षापर्यंत असतील, तर त्यांच्यासाठी ह्या 2 योजना खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली योजना म्हणजे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना आणि दुसरी योजना म्हणजे ती आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना. ह्या ज्या 2 योजना आहेत, भरपूर जणांना 50% लोकांना जे आहेत या योजनेबद्दल माहितीच नाही. ठीक आहे, म्हणजे कसं, मला बालसंगोपन योजनेचे मी व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये मी नंबर देतो माझा, ठीक आहे. तर भरपूर जणांचे संपूर्ण महाराष्ट्रामधून मला कॉल येतात आणि म्हणतात की माझा मिस्टरचा म्हणजे माझ्या नवऱ्याचा जो मृत्यू आहे तो 2020मध्ये झाला, पण फॉर्म भरला त्यांनी 23मध्ये. का? कारण त्यांना या बालसंगोपन योजनेविषयी माहीतच नव्हतं. ठीक आहे. त्याची मुलगी होती त्यावेळेस जेव्हा तिचे बाबा मरण पावले त्या मुलीचं वय होतं 15 वर्ष आणि 3 वर्षानंतर त्या योजनेबद्दल, या बालसंगोपन योजनेबद्दल माहिती झालं, तर तिचं वय 18 होऊन गेलं. तर मग फायदा म्हणजे फॉर्म भरण्याचा मग काही फायदा नाही. तर ही जी योजना आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, ही अशी योजना आहे ज्या मुलींचे, जे मुलगी आहे 0 वय 1 वर्ष किंवा त्या 18 वर्षापर्यंत, ही योजना त्या मुलींसाठी, त्या मुलांसाठी आहे, त्या लहान मुलांसाठी आहे ज्या मुलांचे आई किंवा वडील किंवा आई वडील दोनही मरण पावले असतील, किंवा ज्या मुलींच्या आईवडिलांना HIV असेल, किंवा ज्या मुलींना ज्यांचं 18 वय आहे किंवा आत आहे त्या मुलींना HIV असेल, त्या मुलींसाठी अनाथ बालके, विभक्त बालके, शाळेत न जाणारी बालके, कैद्यांची बालके, म्हणजे ज्याचे आई किंवा वडील कोणीही एक तुरुंगात असेल, तो पण बालक या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी पात्र आहे. ही जी योजना आहे ती भरपूर जणांना माहिती नाही. आणि दुसरी योजना म्हणजे कोणती होय? राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना. ही योजना भरपूर जणांना माहीत नाही. समजा आपल्या कुटुंबातील, कोणाच्याही कुटुंबातील कमवता व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर त्या कुटुंबासाठी ही योजना आहे. कोणती? राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना. ही योजना, या योजनेमध्ये 20,000 रुपये मिळते. कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर कोणत्याही कारणाने हो, ठीक आहे, शेतामध्ये काम करताना किंवा ॲक्सिडेंटली कोणत्याही कारणाने समजा कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर ही योजना हे 20,000 रुपये त्या कुटुंबासाठी मिळतात, ते पण 1 वर्षामध्ये. ठीक आहे. ह्या 2 योजनेबद्दल आपल्या महाराष्ट्रातील 50% लोकांना माहिती नाही. याबद्दल म्हणजे माहितीच नाही. वेळ निघून गेल्यावरती मग माहिती होती की नाही ही योजना होती आणि आपल्या मुलांसाठी ती लागू होती, आपल्या कुटुंबासाठी ती लागू होती, आपल्याला माहीतच नव्हतं. वेळ निघून गेल्यावर आपल्याला माहिती होती. तर मंडळी, माझी हात जोडून विनंती आहे, हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोचवा, त्या कुटुंबापर्यंत पोचवा ज्या व्यक्तीला, ज्या कुटुंबाला या 2 योजनेबद्दल माहिती नाही. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचलाच पाहिजे. पहिली योजना कोणती? क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना. ही 0 वय ते 18 वर्षापर्यंत ज्या मुलांचे आई वडील मरण पावले असतील किंवा आई मरण पावले असेल किंवा वडील मरण पावले असतील, संपूर्ण माहिती जर बघायची असेल तर हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेबद्दल
कोणकोणते मुलं या योजनेसाठी पात्र आहेत या व्हिडिओमध्ये मी माहिती दिली आहे. आणि दुसरी योजना म्हणजे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना. ती जी योजना आहे, कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल कोणत्याही कुटुंबातील तर त्या कुटुंबाला 20,000 रुपयांची आर्थिक मदत जी आहे ते राज्य सरकारकडून दिली जाते. तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्ही जे इमेज आहे ते स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. या योजनेबद्दल या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. अर्ज कुठे करायचा आहे, कशा प्रकारे करायचा आहे, ठीक आहे, काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे, सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि या दोनही व्हिडिओची जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे. ठीक आहे, तर ते दोनही व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा. ठीक आहे, कारण या दोन योजनेबद्दल भरपूर लोकांना 50% लोकांना या दोन योजनेबद्दल माहीतच नाही. ठीक आहे, वेळ निघून गेल्यावरती माहीत होते, मग त्याचा फायदाच आपल्याला मिळत नाही. ठीक आहे, तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.